गोकुळ सोबत गोकुल। हाच तो दिवस ज्या दिवशी लोककल्याणकारी राज्याला करवीर नगरी मुकली। आज बहुजन नायक लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी। आजच्याच दिवशी म्हणजे 6 मे रोजी कोल्हापूरची करवीर नगरी बहुआयामी अशा लोकराजाला मुकली। छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या राज्यात शिक्षणात मागासवर्गीयांसाठी आरक्षण सुरू केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या कारकिर्दीत मदत केली। त्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारली आणि राज्यात शिक्षणाचा प्रसार करण्यास मदत केली। राजर्षी शाहू म्हणून ओळखले जाणारे शाहू महाराज हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात। कोल्हापूरच्या संस्थानाचे पहिले महाराज ते महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अमूल्य रत्न अशी छत्रपती शाहू महाराजांची ओळख। शाहू महाराज एक आदर्श नेते आणि सक्षम शासक होते, जे त्यांच्या राजवटीत अनेक प्रगतशील आणि अभूतपूर्व कार्याशी जोडले गेले। 1894 मध्ये त्यांच्या राज्याभिषेकापासून 1922 मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी त्यांच्या राज्यातील कनिष्ठ जातीच्या प्रजेसाठी अथक परिश्रम केले। जाती आणि पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या प्राधान्यांपैकी एक होते। 26 जून 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावातील घाडगे कुटुंबात यशवंतराव घाडगे म्हणून त्यांचा जन्म झाला। जयसिंगराव घाडगे हे गावचे प्रमुख होते, तर त्यांच्या पत्नी राधाबाई मुधोळच्या राजघराण्यातील होत्या। तरुण यशवंतराव केवळ 3 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले। 10 वर्षाचे होईपर्यंत त्यांचे शिक्षण त्यांच्या वडिलांनी केले। त्याच वर्षी कोल्हापूर संस्थानच्या राणी आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक घेतले। शाहू महाराजांनी राजकोटमधील राजकुमार महाविद्यालयात आपले औपचारिक शिक्षण पूर्ण केले आणि भारतीय नागरी सेवेचे प्रतिनिधी सर स्टुअर्ट फ्रेझर यांच्याकडून प्रशासकीय कामकाजाचे धडे घेतले। वयात आल्यानंतर 1894 मध्ये ते सिंहासनावर बसले। त्यापूर्वी ब्रिटिश सरकारने नियुक्त केलेल्या रिजन्सी काउन्सिलने राज्य कारभार पाहिला। यशवंतरावांच्या राज्यारोहणाच्या वेळी त्यांचे नाव बदलून छत्रपती शाहूजी महाराज असे ठेवण्यात आले। शाहू महाराजांनी अनेक लोकहिताची कामे केली। 18 फेब्रुवारी 1907 रोजी त्यांनी राधानगरी धरणाचे काम सुरू केले आणि 1935 मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला। हे धरण छत्रपती शाहूंच्या प्रजेच्या कल्याणाच्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे आणि त्यामुळे कोल्हापूर पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले। शाहू महाराजांनी व्यायामशाळा आणि कुस्तीची मैदाने स्थापन केली आणि तरुणांमध्ये आरोग्य जाणीवेचे महत्त्व अधोरेखित केले। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना राजर्षी ही पदवी मिळाली। लोकराज्यात छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस माझा महाराष्ट्र न्यूजच्या वतीने विनम्र अभिवादन।